हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्ञानपथ अकॅडमी 5. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण NCERT क्लास 8चं चॅप्टर नंबर 2 म्हणजे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल हा डिस्कस करणार आहोत. सो लेट्स बिगिन. लेसन स्टार्ट करण्याआधी आपण जे ह्याआधी लागणारे बेसिक टर्म्स जे आहेत ते डिस्कस करूयात. ओके, तर आता इथं आपण जर डिस्कस केलं तर आपल्याला हे एक्सप्रेशन्स म्हणजे काय हे माहीत आहे, बरोबर. एक्सप्रेशन म्हणजे अशी एक टर्म ज्यामध्ये दोन वेगळे टर्म्स इन्वॉल्व असतात. दोन टर्म्स म्हणजे काय, तर एक अल्फाबेट असतो आणि एक नंबर असतो. सो हे मी काय लिहिलं स्क्रीनवर, एक्सप्रेशन. सो तो याच्यात दोन टर्म्स आहेत बघा, टर्म 1 आणि टर्म 2. म्हणजे यामध्ये दोन टर्म्स मिळून जेव्हा आपल्याला एक एक्सप्रेशन भेटत असतं. ठीक आहे, तर तुमचं हे लक्षात आलं असेल. मला एक्सप्रेशन म्हणजे जे टर्म्स आहेत दोन, ते मी कुठल्याबद्दल डिस्कस करते, तर ते एक अल्फाबेट आणि एक नंबर याबद्दल मी डिस्कस करते. सो नेक्स्ट आहे आपलं इक्वेशन. फॉर एक्झाम्पल मी जर आता स्क्रीनवरती एक रँडम x + 7 = 9 हे मी इक्वेशन लिहिले आहे. याला आपण इक्वेशन म्हणू. का इक्वेशन म्हणू, तर तुम्ही इथे इक्वलची साईन जर बघितली तर हे इक्वल करतं, बरोबर. दोन्ही बाजू सेम करतं, इक्वल करतं, म्हणून त्याला आपण इक्वेशन असं म्हणतो. ठीक आहे, तर आपला जो हा लेसन आहे तो आहे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल. तर याचा नेमका काय अर्थ आहे ते आपण आता डिस्कस करणार आहे. मी स्क्रीनवर अजून 1-2 एक्झाम्पल्स लिहिते. So let's take example like x² + 5x + 3 = 9. ओके, तर तुम्ही इथे ऑब्झर्व केलं तर ही पण एक इक्वेशनच आहे. का, कारण इथे सुद्धा = ची साईन मी यूज केलेली आहे. पण ही लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल नाही. तर हे कसं ओळखायचं, सो सिम्पल आहे. कुठलाही कुठलाही जे टर्म आहे त्याचं पॉवरनुसार. ठीक आहे, तर लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजे काय, त्याची पॉवर 1 असली पाहिजे. ठीक आहे, पण इथे आपल्याला आपल्या याची पॉवर, व्हेरिएबलची पॉवर किती आहे, 2 आहे, म्हणून हे आपले लिनियर इक्वेशन नाही आहे. ठीक आहे, तर लिनियर इक्वेशन अशी ज्यामध्ये एक्सची पॉवर किंवा आपला जो कुठलाही व्हेरिएबल असेल त्याची पॉवर ही 1 असली पाहिजे, तर तिला आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल असं म्हणूयात. तर आता आपण लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलचे काही एक्झाम्पल्स डिस्कस करूयात. सो लेट्स टेक x - 6 = 10 किंवा y - 7 = 12 किंवा 2y - 5 = 10. ठीक आहे, तर अशा भरपूरशा आपल्या लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल अशा वेगळ्या प्रकारच्या असतात. इथं जर ऑब्झर्व केलं तर आपल्या व्हेरिएबलला 1 हा पॉवर आहे, इथे वायला 1 पॉवर आहे, इथे सुद्धा वायला 1 पॉवर आहे, म्हणून हे आपले सगळे लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबलचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, याला आपण फ्रॅक्शन्समध्ये सुद्धा कधी कधी लिहू शकतो. आय होप तुम्हाला इथे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. तर आता आपण याला सॉल्व कसं करायचं ते डिस्कस करूयात. सो सॉल्विंगसाठी आपण फर्स्ट टाईप घेतो इथे, त्याला आपण असं म्हणूयात व्हेरिएबल ऑन वन साईड. म्हणजे जेव्हा एका साईडला व्हेरिएबल असेल तेव्हा त्याला कसं सॉल्व करायचं हे आपण डिस्कस करणार आहोत. तर याला परत 2 टाईप्समध्ये सॉल्व करता येतं. ओके, तर मी इथे एक एक्झाम्पल घेते. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल. 2x + 5 = 15. तर तुम्ही तो ऑब्झर्व केलं असेल, x हे एकाच साईडला आहे आणि ते एका साईडला जेव्हा x म्हणजे जे व्हेरिएबल येतात तेव्हा त्याला कसं सॉल्व करायचं हे आता आपण डिस्कस करणार आहोत. तर जेव्हा तुम्हाला असे इक्वेशन्स येतील त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण इथे टाईप 1 हे सॉल्व करतो आहे. ठीक आहे, सो टाईप 1 सॉल्व करताना आपल्याला रिड्यूस करायची, आपली जी इक्वेशन आहे ती कमी कमी करायची आहे, बरोबर. इन शॉर्ट आपल्याला आपले जे व्हेरिएबल आहे त्याची व्हॅल्यू फाइंड करायची असते, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय हे फाइंड करायचं असतं. तर त्यासाठी आपल्याला हे जे बाकीचे जे नंबर्स आहेत लागणारे ते कमी करायचे आहेत. ठीक आहे, मग ते कमी कट करून होऊ शकतात, मल्टिप्लाय करून, डिवाईड करून असं होऊ शकतं. मग त्यासाठी आपण फर्स्ट स्टेप काय बघायची, तर इथे काय दिलेलं आहे, +5. ठीक आहे, तर आपण ह्या सगळ्यात आधी +5ला कसं कट करता येईल ते बघू. तर त्यासाठी आपल्याला एक ट्रिक लक्षात आली पाहिजे, जी आहे साईन ट्रिक. ठीक आहे, म्हणजेच काय, +5ला मी
अशा कुठल्या नंबरने मायनस करेल की तो पूर्ण 0 होईल किंवा तो नंबर पूर्ण कट होऊन जाईल, तर तो 5च आहे, बरोबर. म्हणून +5 आणि -5 जेव्हा एकमेकांशी आपण ऑपरेशन करू त्यांचं प्लस आणि मायनस साईनने, तर आपल्याला तो जो 5 आहे तो आपला कमी होऊन जाईल, रिड्यूस होऊन जाईल आपली इक्वेशन, राईट. सो त्यासाठी आता इथे इक्वलची साईनमध्ये आहे, म्हणून आपल्याला जे आपण इथे 5 बरोबर करू तेच आपल्याला इथे 15 बरोबर सुद्धा करायला लागेल. म्हणजेच काय, सो आपली स्टेप आहे 2x + 5, मी इथे -5 ॲड केला, आता टाकला, म्हणून मी राईट साईडला सुद्धा -5 हे लिहिणार. ठीक आहे. तर आता इथे +5 आणि -5 माझा कट झाला, तर इथे काय उरलं आता 2x = 15 - 5 काय आला 10. ओके. आता इथे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करणार, 2ला हा मल्टिप्लाय आहे x. ठीक आहे. तर तो दुसऱ्या इथं जर मल्टिप्लाय आहे तर दुसऱ्या बाजूला जाऊन तो काय होणार, डिवाईड. एक हे होऊ शकतं. किंवा आता इथे मला एक्सच्या बाजूला हा 2 जो आहे तो कट करायचा, 2 काढायचा आता. तर मी काय करणार, तो इथं मल्टिप्लाय आहे ना, म्हणून मी 2 डिवाईड करणार. ठीक आहे. आता मी इथे लेफ्ट साईडला 2 डिवाईड केला, तर मला राईट साईडला सुद्धा 2 डिवाईड करायला लागेल. म्हणून 2 1 जार 2, म्हणून इथे दोघे 2 कट झाले आणि उरला आपला x. आणि इथे 2 1 जा 2 आणि 2 5 जार 10. ठीक आहे. म्हणजे इन शॉर्ट मी इथं काय केलं ते स्क्रीनवर सांगते की 2 1 जार 2 आणि 2 5 जार 10. ठीक आहे. याला मी एक्सपांड केलं, तर इथे दोघं 2 2 कट झाले आणि आपलं 5 हे आन्सर आलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू मला इथे काय भेटली, तर 5 ही भेटलेली आहे. ठीक आहे. तर हे आता आपण टाईप 1 बघितलं आहे. तर टाईप 2 आपण आता बघणार आहोत. ह्याचे टाईप 1 हे खूप बेसिकचं असं सॉल्विंग आहे. आपण टाईप 2मध्ये युजली कसं सॉल्व करतात ते डिस्कस करणार आहोत. सो इथे मी सेम एक्झाम्पल घेते, 2x + 5 = 15. तर इथे सायन्सशी बेसिकली तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. म्हणजे काय, मी आता इथे परत +5लाच पकडून चालणार. मी लेफ्ट हँड साईडवरून मी 5ला राईट हँड साईडला नेणार आहे. ठीक आहे. म्हणजे मी शिफ्टिंग करणार, पण जेव्हा शिफ्टिंग करतो त्यावेळेस साईनचं खूप महत्त्वाचं रोल प्ले होणार आहे. म्हणजे काय, अपोजिट साईडला जाताना साईनसुद्धा अपोजिट होते, म्हणजे साईन चेंज होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून इथे 2x = 15, आता तिकडे +5 होता, मग इथे आल्यावर तो -5 होणार. मग इथे परत 2x = 15 - 5 गिव्स मी 10. नाव 2 इज मल्टिप्लाय, 2 इथे मल्टिप्लाय आहे, 2ला मी इथं पाठवल्यावर तो काय होईल, डिवाईड होईल, बरोबर. म्हणजे मल्टिप्लाय जर असला तर त्याचं डिवाईड होतं, डिवाईड जर असला तर त्याचं मल्टिप्लाय होतो, आणि प्लस जर असला तर त्याचा मायनस होतो, आणि मायनस जर असला तर त्याचा प्लस होतो. जेव्हा आपण इक्वल्सच्या दुसऱ्या साईडला जातो त्यावेळेस हे साईन चेंजेस होत असतात. ठीक आहे. सो नेक्स्ट आहे आता इथे 2x, आता आपल्याकडे फक्त x उरेल आणि 10 डिवायडेड बाय 2. अगेन 2 1 जार 2, 2 5 जार 10. तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे 5 भेटली. तुम्ही इथे ऑब्झर्व केलं असं दोघांचा आन्सर आपल्याला सेम हे भेटलेलं आहे. ओके. तर ही सगळ्यात सोपी पद्धत आहे सॉल्व करायची. युजली आपण हीच फॉलो करतो. सो आपण एक अजून एक्झाम्पल घेऊन कसं सॉल्व करायचं मी तुम्हाला ते सांगते. सो एक्झाम्पल नंबर 2 घेऊयात. x - 7, आता इथे चला y घेऊयात. y - 7 = 3. ओके. सेम वे मी तुम्हाला दोघं पद्धतीने सॉल्व करून दाखवणार आहे. तर इथे आहे y -7, तर इथे मला काय नंबर आणावा लागेल की माझं 7 तो कट होईल, तर इथे +7. आणि जर मी इथे +7 केला तर मला राईट हँड साईडला सुद्धा +7 करायचं आहे. तर -7 + 7 विल गेट कॅन्सल. y = 10. तर माझा आन्सर इथे इझिली हे भेटलेलं आहे. ठीक आहे. सिमिलरली जेव्हा मी सेकंड टाईपने सॉल्व करेल, y - 7 = 3, म्हणजेच काय, मी या -7ला अपोजिट साईड घेऊन जाईल. तर y = 3, -7चा +7 होईल आणि 3 + 7 = 10. ठीक आहे. अशा पद्धतीने मी दोघं टाईपमध्येच तुम्हाला सॉल्व करून दाखवलेलं आहे. सो अजून एक एक्झाम्पल घेऊयात. जेव्हा आपल्याकडे 3x = 21 हा नंबर असेल, त्याला कसं सॉल्व करायचं आहे, सेम वे दोघं
टाईपने तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल इथून मला 3 काढायचं आहे म्हणून मला खाली डिवाईड करायला लागेल 3नेच, आणि इथे पण माझं 21 3नेच डिवाईड होईल, बरोबर. सो 3च्या टेबलमध्ये 21 कधी येतो, 3 1 जा आणि 3 7 जा, आणि इथे 3 3 कट झाला, तर इथे मला एक्सची व्हॅल्यू ही 7 भेटलेली आहे. इन शॉर्ट मी इथं काय केलं, तर 3 कधी येतो 3च्या टेबलला, 3 1 जा 3, 3च्या टेबलला 21 कधी येतो, तो 7 जा, ठीक आहे. तर 3 3 कट झाले, सेम नंबर कट झाल्यावर काय उरेल, फक्त 7. 7च्या जेव्हा डिनॉमिनेटरला 1 असतो तर त्याला आपण व्हॅल्यू देत नाही, तो फक्त 7च धरला जातो. ओके. नेक्स्ट टाईपने आपण जर सॉल्व केलं, 3x इज इक्वल्स टू 21. सो x इज इक्वल्स टू 3 माझं राईट हँड साईडला जाईल, डिवाईड होईल, सिम्पली डिव्हिजन, ठीक आहे. इथे पण माझं x इज इक्वल्स टू 7 हे आन्सर आलेलं आहे. तर तुम्हाला इथे एक सोपी ट्रिक काय लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे हे की चेंज साईड जर चेंज झाली तर आपली साईनसुद्धा चेंज होईल. चेंज साईन, ठीक आहे. चेंज साईड चेंज साईन या ट्रिकने तुम्हाला इझिली हे सम्स सॉल्व करता येतील. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल. मी तुम्हाला काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे लिहून देते, ते सॉल्व करून त्याचे आन्सर्स तुम्ही कमेंट बॉक्सला नक्की शेअर करा, ठीक आहे. सो मी फर्स्ट एक्झाम्पल देते, x+9 इज इक्वल्स टू 20. सेकंड 5x इज इक्वल्स टू 45. थर्ड x-12 is equals to 8. So solve it and comment your answer in the comment box. सो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग.